नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, मी तुमची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही हे सगळं करता ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, तू माझी फक्त जबाबदारी नाही आहेस. आणि तो लगेच तिला म्हणतो की तू माझी बायको आहेस आणि म्हणून मी हे सगळं करतोय. तू जरी मी सिंदूर मला तुझा नवरा मानत नसलीस तरीसुद्धा मी तुला माझी बायको मानतो आणि त्या अधिकाराने हे सगळं मी करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, खरं सांगू का तुम्हाला, मी सुद्धा तुमचा आता नवरा म्हणून स्वीकार केला आहे खरंच. तेव्हा अर्णव म्हणतो हो. त्याला खरं तर आश्चर्य वाटलेलं असतं आणि तो तिला म्हणतो गुड, व्हेरी गुड. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण अर्णव काही रिॲक्टच करत नाही. जेव्हा ती म्हणते की मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे, तेव्हा इथे ईश्वरी झोपल्यानंतर अर्णव मनामध्ये म्हणत असतो की मी सिंदूर, आता तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहेस, उद्या माझ्या प्रेमात पडशील आणि प्रेमाचा सुद्धा स्वीकार करशील. आणि इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सरांना मी एवढं सांगितलं की मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे, तरीसुद्धा सर काही बोलतच नाही, त्यांची गाडी पुढे जातच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. त्यानंतर सकाळी सगळेजण इथे राजेश शिर्के ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे अर्णवला आता ब्रेड बटर देत असताना तेवढ्यातच तिथे वल्लरी धावत पडत येते. वल्लरी आता घाईघाईने कुठे चालली म्हणून अंजली म्हणत असते, अगं मामी कुठे चाललेस घाईघाईने, नाश्ता कर ना. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अगं नाही, लावण्याचा फोन आला होता. लावण्या खूप जास्त रडत होती आणि म्हणत होती की US ला परत जाते म्हणून. तेव्हा मी जरा बघायला जाते नक्की काय झालंय ते, इतकी का रडते आणि US ला का निघाली लगेच. तेव्हा इथे आता वल्लरी घाईघाईने लावण्याला म्हणत असते की मी येते तुला भेटायला, मला भेटल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आणि तेवढ्यातच वल्लरी आता लावण्याला भेटण्यासाठी निघालेली असते. ईश्वरीने तिला चांगला धडा शिकवल्यानंतर तिला इथे राहण्याची इच्छा राहिलेली नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी गेल्यानंतर राकेश म्हणत असतो, अंजली, काल तू म्हणाली होतीस ना की ते सगळं स्टोरूममधलं सामान काढायचं आहे म्हणून, त्या क्रॅप डीलरला मी बोलवले हां. तेव्हा अर्णव म्हणतो, क्रॅप डीलर कशासाठी. तेव्हा राकेश म्हणत असतो की स्टोरूममध्ये इतक्या वर्षाचं पडीक सामान आहे ना, ते आहे तर घरामध्ये नकारात्मकता आहे, तेव्हा ते सगळं सामान काढायचं आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, घरामध्ये किती नेगेटिव्हिटी येते, तुझ्यावरती सुद्धा संकट आलं होतं, कळतंय का तुला चिंटू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा जाऊ दे ना, त्यांना जर ते सामान काढायचं असेल तर काढू दे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा इथे आता क्रॅप डीलर आलेला असतो. तेव्हा इथे राकेश त्याला घेऊन आता आतमध्ये येतो आणि म्हणतो, हे बघ, हे सगळं सामान आहे, कळलं ना. त्यामुळे आता हे जे अँटिक वस्तू आहेत ना, त्या विकायच्या, त्याचे जास्तीत जास्त पैसे मिळतील. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अचानकपणे क्रॅप डीलरला बोलवायची काय गरज होती, म्हणून ती लपून छपून बघत असते नेमकं राकेशचं काय बोलणं होतं आहे. तेव्हा राकेश म्हणालेला असतो की एक काम करायचं, याचे 4 लाख तरी येतील. 4 लाख आल्यानंतर 1 लाख रुपये तुला ठेव आणि 3 लाख रुपये मला दे, कळलं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे याला पैसे हवेत म्हणून अँटिक सामान विकायला निघालंय का. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते, सर, तुम्हाला माहिती आहे तो राकेश काय करतोय, त्याला आता पैसे मिळत नाही आहेत ना, म्हणून तो आता आपल्या स्टोरूममधलं सगळं अँटिक सामान विकायला निघाला आहे आणि त्याच्यातून तो पैसे कमवणार आहे, 4 लाख रुपये सर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काय, त्याची एवढी हिंमत, पैशांसाठी तो माझं सामान विकतोय, आताच्या आता जाऊन त्याला थांबवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सर 1 मिनिट थांबा, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय. ते काय म्हणतात इंग्लिशमध्ये, हां, आय हँडल इट, मी ही सिच्युएशन हँडल करणार आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, तू ते राकेशबरोबर बोलायला जाणार आहेस, तो माहिती आहे ना किती डेंजरस आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, तुम्हीच म्हणता ना की त्या राकेशला घाबरू नकोस म्हणून, आणि तुम्हीच सर मला डाऊन करताय, प्लीज ट्रस्ट मी. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू सुद्धा आता इंग्लिश बोलायला लागलेस हा, खूपच जास्त. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आता संगत का नतीजा, तुम्ही जर सोबत असाल तर इंग्लिश बोलायला येईलच ना सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. आता बघाच मी त्या राकेशची कशी वाट लावते ते.
पैशांसाठी आपल्या स्टोरूममधलं सामान विकतोय ना, आता तर बघाच, ₹1 त्याला मिळू देणार नाही. अर्णव म्हणतो, काय करणार आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो आता तुमची बायको म्हटल्यानंतर काहीतरी चांगलंच करेन ना, आता बघाच तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू त्या राकेशला धडा शिकवशीलच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, की दादा सगळं सामान घेतलंत ना, आणि योग्य तो भाव लावा हां. तेव्हा इथे आता अंजली आणि ईश्वरी दोघीजणी सुद्धा येतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काय भाव लावायला सांगताय तुम्ही जीजू? हे बघा दादा, अहो तुम्ही आम्हाला काही पैसे वगैरे देऊ नका. तुम्ही आमच्या घरातली नकारात्मकता घेऊन जाताय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं? ईश्वरीजी, हे काय बोलताय तुम्ही? अहो इतकं महागडं सामान आहे, सगळ्या अँटिक वस्तू आहेत आणि तुम्ही पैसे द्यायला नको म्हणताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो जीजू असं काय करताय? मगाशी तुम्हीच म्हणालात ना, की आता आपलं बाळ घरामध्ये येणार आहे. हो की नाही अंजलीताई? त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता नको आणि म्हणून नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी आपण हे सगळं सामान काढलंय म्हणून. मग आता जर हे दादा आपल्या घरातली नेगेटिव्हिटी घेऊन जात आहेत, तर आपण त्याचं डील करणं हे मला योग्य वाटत नाही. कसं वाटतंय तुम्हाला अंजलीताई? बरोबर आहे ना? हे सामान आपण का म्हणून आता त्यांना विकत द्यायचं? तेव्हा अंजली म्हणते, हो ग ईश्वरी, अगदी बरोबर बोलतेस तू. मामा म्हणतात, काय रे अर्णव, काय चाललंय ईश्वरीचं? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, ईश्वरी आहे ना आर्ग्युमेंट करते त्या राकेश बरोबर आणि मला माहिती आहे ईश्वरी जिंकणार, त्याला हरवणारच ईश्वरी. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, जीजू मी काय म्हणते, अहो आता त्यांना आपण फुकट देऊया ना, तेवढंच आपण जर हे दानधर्म केलं तर आपल्याला पुण्य लाभेल. आता तुम्ही मला सांगा, पुण्य मोठं आहे की पैसा? पैशापेक्षा पुण्य मोठंच आहे ना. मग ते आपण जर पैसे घेऊन पुण्य कमवलं तर ते आपल्याला लाभणार आहे का? त्यापेक्षा आपण फ्रीमध्ये त्यांना सामान देऊया आणि इथे हवं तेवढं पुण्य कमवूया. तेव्हा राकेश म्हणतो, ईश्वरीजी, फुकट दिलेल्याची किंमत नसते माणसाला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही, फुकट दिल्याची किंमत नसतेच. पण जीजू, अहो फुकट कशाला देतोय आपण? त्याचबरोबर ते आपल्या घरातली नकारात्मकता घेऊन जात आहेत ना, मग आपण त्यांना फुकट काही दिलंय का? तेवढंच आपल्याला पुण्य मिळेल ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे पण नक्की काय बोलते काय ती? तेव्हा अर्णव म्हणतो, जाऊ दे ना, ते काहीतरी नक्कीच चांगलं बोलत असेल. चल आपण जाऊया, ती येऊन सांगेलच नक्की काय घडलंय ते. राकेश म्हणतो, ईश्वरी, असं नका करू. अहो त्याचे पैसे आपल्याला ते लोक देतील, ते आपण घेतले पाहिजे ना. एवढ्या अँटिक वस्तू त्यांना काही फुकट द्यायच्या? तेव्हा अंजली म्हणत असते, अहो ईश्वरी बरोबर बोलते, आपल्याला जर पुण्य कमवायचं आहे, आपल्याला जर चांगलं काहीतरी करायचं आहे, तर मग पैसे कशासाठी? तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण अंजली अगं, त्यांना सगळे पैसे कसे काय सोडायचे? तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात, पण तुम्ही खरं बोलताय ना ताई, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, यांना काही प्रॉब्लेम नसेल ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, दादा, हे सगळं सामान आमचं आहे, जिजूंना काय प्रॉब्लेम असणार आहे, बरोबर ना जिजू? तेव्हा इथे दादा म्हणतात, नाही पण त्यांना पैसे हवेत ना म्हणून म्हणतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे दादा, तुमच्याकडे आता किती पैसे सांगा बरं? तर माझ्याकडे ₹20,000 आहेत. तुम्ही द्या बरं इकडे, 20,000 इकडे द्या. तेव्हा अंजली म्हणते, काय गं ईश्वरी, आता तर म्हणालीस ना की पैसे नको म्हणून आणि लगेच ₹20,000 घेतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही थांबा, मी आता काय करते ते बघा. बघा जिजू आता मी कसा व्यवहार करते ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, की दादा द्या बरं, पैसे माझ्याकडे द्या आणि ₹20,000 ते हातामध्ये घेते आणि म्हणते, की आता हे ₹20,000 मी घेतले या सर्व सामानाचे आणि आता तुम्ही दादा मला सांगा, तुमच्याबरोबर माणसं जी काम करायला आलेत, त्यांना तुम्ही किती किती पैसे देता? तेव्हा दादा म्हणतात, की ₹500-500 दे तुम्ही त्यांना या कामाचे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग आता एक काम करा, हे सगळे पैसे तुम्ही परत घ्या आणि हे जे आहेत ना दादा, जे तुमच्याबरोबर काम करतायत, त्यांना तुम्ही 5-5 हजार रुपये द्या. म्हणजे कसं, त्यांना जर तुम्ही 5-5 हजार रुपये दिलेत ना, तर तेवढंच आम्हाला पुण्य लाभेल. हो की नाही अंजलीताई? तेव्हा अंजली म्हणते, हो गं ईश्वरी, अगदी बरोबर बोललीस तू. आपल्याला तर पुण्य लाभणारच आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने ठेवलेला संदूकसुद्धा त्या भांड्यामध्ये गेलेला असतो. अशा रीतीने इथे ईश्वरीने खूपच हुशारीने राकेशला एक पैसासुद्धा मिळू दिलेला नसतो आणि सगळं सामान तिने फ्रीमध्ये दिलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी येते रूममध्ये आणि नाचायला लागते. तेव्हा तिथे अर्णव येतो. ईश्वरी लगेच गप्प बसते. अर्णव म्हणतो, काय झालं? आनंद झालाय ना राकेशला धडा शिकवून? नाच मग नाच. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर इथे तुम्ही हुशारी केली. इथे अंजलीताईंच्या अकाउंटबरोबर तुमचं जॉईंट अकाउंट उघडलं आणि ते राकेशचा पैसा बंद केला. आणि इथे मी सामान विकून राकेश पैसे कमवणार होता, पण मी काय केलं, सगळं सामान त्यांना फ्रीमध्ये दिलं. आणि सर, मी फ्रीमध्ये सामान दिल्यानंतर त्या राकेशचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तेव्हा अर्णव म्हणतो, वा मिस इंदौर, तू तर खूपच छान कामगिरी केलीस. त्या राकेशला एक पैसासुद्धा मिळू दिला नाहीस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो पण हे सगळं करत असताना, त्या राकेशला धडा शिकवत असताना माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर. तेव्हा अर्णव म्हणतो, का काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर त्या राकेशला धडा शिकवता शिकवता मी तुमचं 3 लाखाचं नुकसान केलं सर. कारण त्या सामानाचे 3 ते 4 लाख रुपये येणार होते आणि मी काय केलं, मी त्याला फुकटमध्ये सगळं सामान दिलं. आपल्या अँटिक वस्तू त्याला फ्रीमध्ये दिल्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बाप रे, हे काय केलंस तुम्ही सिंदोर? 3 लाखाचं नुकसान केलंस तू माझं. 3 लाखाचं नुकसान. तुला आता काहीतरी करावं लागेल हे नुकसान भरून काढण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण मी काय करू? 3 लाख रुपये मी तुम्हाला कसे काय देऊ? तेव्हा अर्णव म्हणतो, कसं काय देऊ म्हणजे? तुला द्यावेच लागतील. 3 लाख रुपये तूच मला देऊ शकतेस. उद्यापासून तू ऑफिस जॉईन करणार आहेस आणि माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून तू आता ऑफिसमध्ये येऊन काम सुरू करणार आहेस. कळलं तुला? आणि त्याच्यातून तू माझे 3 लाख रुपये भरून काढायचे. दे बरं लॉकेट, दे माझ्याकडे. लॉकेट दे आता ठेवायला. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे ईश्वरीची आता गंमत करत असतो. दोघेही आता लगेच हसायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव बाहेर आलेला असतो. राकेशची गंमत बघत असतो. राकेशच्या आता कबड्डीवाल्याला त्या इथे भंगारवाल्याला फोन करत असतो. पण भंगारवाला आता काही फोन उचलत नसतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की ही माझी इंदोरी जिलेबी पण ना, मला पैसे मिळतील म्हणून त्या माणसाला इतकं महागडं सामान हे फ्रीमध्ये देऊन टाकलं आणि आता तो माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे. आता फुकटमध्ये सगळं सामान मिळाल्यानंतर का फोन उचलेल ना माझा? ही ईश्वरी आणि अर्णव माझ्या हाताला काही पैसा लागू देत नाही. तेवढ्यातच तिथे अर्णवसुद्धा आलेला असतो. राकेशचं लक्ष जातं आणि राकेश जाऊन आता अर्णवकडे एकटक बघत असतो आणि म्हणत असतो, बघ बघ माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, स्माईल आहे माझ्या चेहऱ्यावरती. तुला काय वाटलं चिंटुकल्या? तू इथे अंजलीबरोबर जॉईंट अकाउंट उघडशील, इथे ईश्वरीजी सगळं सामान फ्रीमध्ये देऊन टाकतील, बरोबर ना? तुला असं वाटलं की मला आता कुणीही पैसा देणार नाही आहे, माझ्या हाताला पैसा लागणार नाही आहे, म्हणून माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल जाईल असं वाटलं तुला? पण माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल आहे ना, कधीच जाणार नाही आहे, कळलं ना? कारण मी कोण आहे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, का का बोलायचं नाही आहे? तुला काय वाटतं हे एवढं सगळं केल्यानंतर तू मला हरवशील? तुला काय वाटलं तू मला हरवशील आणि मी काहीच करू शकणार नाही का, असं वाटतंय तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, कसं आहे ना, हारण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी आधी लढाई करावी लागते आणि मला तुझ्याबरोबर लढाई करण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे राकेश म्हणतो, का रे, का माझ्याबरोबर तुला लढाई करण्यामध्ये भीती वाटते का, हरशील म्हणून? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, कसं आहे ना, जोपर्यंत मी शांत आहे ठीक आहे, आणि कसं आहे ना, मी तुझ्याबरोबर लढाई करावी इतकी तुझी लायकी नाही आहे रे, म्हणून मी तुझ्याबरोबर लढाई नाही करत. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, माझी लायकी? तुला माहिती नाही आहे का माझी लायकी काय आहे ते? तेव्हा अर्णव म्हणत असतो, कसं आहे ना, जेव्हा मी लढाई करेन ना, तेव्हा तुझी काय वाट लावून ठेवेन हे तेव्हाच तू बघशील. पण कसं आहे ना, तुझ्या या घाणेरड्या रक्ताने मला माझे हात खराब करायचे नाही आहेत, म्हणून मी त्या वाट्याला जात नाही. तेव्हा राकेश म्हणतो, नाही ठीक आहे, तू माझ्या घाणेरड्या रक्ताने इथे तुझे हात घाण करू नकोस, पण माझं तसं नाही आहे. मी तुझ्या रक्ताने माझे हात घाण करूच शकतो आणि ते तुलाही माहिती आहे. कधी पण प्लॅन बी तयार ठेवायचा असतो. मी तुला मारू नये ना, तू मेल्यानंतर तुझी इथे मूर्ख बहीण तर आहेच, बरोबर ना? मग तुझ्या मूर्ख बहिणीलासुद्धा मी इथे मारून टाकेन. नाहीतर मग एकदा तू मेलास की या संपूर्ण घरावरती माझी सत्ता, घर जावई म्हणून मी तर इथेच राहणार ना. मग या घरावरती माझी सत्ता येईल आणि मग तुझी जी मूर्ख बहीण आहे ना, तिला मी मारून टाकेन आणि मग माझी इंदोरी जिलेबी, ती आणि मी, आम्ही दोघेजणं सुखाने संसार करू, कळलं का? तिला मी अजिबात सोडणार नाही आहे.
हे जे काही करतोय ते सगळं तिच्यासाठी तर करतोय. तेव्हा इथे अर्णव आता राकेशची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मी सिंदूरचं नाव तोंडात घ्यायची, तिचं नाव घ्यायचं नाही या तोंडात. तेव्हा राकेश म्हणतो, का का नाही तोंडात नाव घ्यायचं? मी तर तुला आधीच सांगितले का माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे म्हणून. अरे तू एकदा का इथून निघून गेलास की तुझी ती मूर्ख बहीण ती काय करणार आहे? मग राहिली कोण? ईश्वरीजी ना. आणि ती तरी माझ्यापासून दूर पळून पळून कुठे जाणार आहे सांग बरं. ती लवकरच माझ्या मिठीत असणार आहे, कळलं का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता जर तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तरीसुद्धा तोंड तोडून टाकेन, कळलं का? तेव्हा तिथे अंजली आलेली असते. अंजली म्हणते, अहो कुठे आहात तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, हां मी इकडे अंजली, काय बोलतेस तू? तेव्हा अंजली म्हणते, अहो हे घ्या, आजीचा फोन आला होता, आजीला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो का, दे मध्ये बघू दे. तर इथे फोन आता बंद झालेला असतो. राकेश म्हणतो, अंजली अगं हे काय, फोन तर बंद झालाय. तेव्हा अंजली म्हणत असते, आणि तुम्ही दोघेजण इथे काय करताय? तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अगं हा तुझा भाऊ बघ अर्णव, माझ्या जीवावरती उठलाय. तेव्हा अंजली म्हणते, काय? तेव्हा राकेश आता हसायला लागतो आणि म्हणतो, नाही ग अंजली, ही मस्करी केली मी, आता मस्करीसुद्धा करू नको का? बरं चल चल, तू आता आजींना फोन लावून दे, त्यांना त्यांच्या लाडक्या जावयाबरोबर बोलायचं आहे ना, मलासुद्धा बोलायचं आहे त्यांच्याबरोबर, दे बरं फोन लावून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते की हो मी तुम्हाला लगेच फोन लावून देते. तेव्हा इथे राकेश अंजलीला म्हणतो की चल आपण आता निघूया, आणि तो तिच्या खांद्यावरती हात टाकून नाचत नाचत तिला तिथून घेऊन जातो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, गणू बाप्पा अहो काय करू मी? अर्णव सरांना विचारू का की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते? त्यांची ही मैत्रीची गाडी आता मैत्रीच्या स्टेशनवरून पुढे जातच नाही आहे. प्रेमाकडे जायला पाहिजे की नाही गणू बाप्पा? आता मी सरांना अजून किती हिंट्स देऊ की माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय आहे ते? माझ्या मनात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच आहे गणू बाप्पा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणते, मी अर्णव सरांना सांगू का माझ्या मनातलं? नाही नको नको, घाई होईल, असं आता ईश्वरीच पुन्हा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव चिडून आलेला असतो. अर्णव म्हणतो की त्या राकेशचा मला खून करावासा वाटतोय, अजिबात त्याचं तोंड बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय झालं, सांगा ना काय झालं, का चिडचिड करताय? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, काही झालेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मग आता तुम्ही मला सांगा की पुढे आपलं कसं होईल, म्हणजे आपला संसार कसा होईल? तेव्हा अर्णव म्हणतो, काय पुढे आपलं कसं होईल, आपला संसार कसा होईल म्हणजे? मी सिंदूर, आपला संसार सुरू आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सुरू आहे, पण आपला संसार चांगल्या पद्धतीने सुरू झाला पाहिजे ना, जसे सगळेजण करतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आपलं लग्न झालं आहे, आपण नवरा बायको आहोत, आपण दोघे एकमेकांची काळजी घेतो, आपण एकमेकांना आनंदी ठेवतो, अजून काय संसार चांगला करायचा आहे, अजून काय वेगळं करायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो असं काय बोलताय तुम्ही? सुखाने संसार सुरू करायला नको का? तुम्ही काय सुखाने संसार करताय? तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे काय? तुमचं काम, सात्विक फॅशन आणि शिर्के, दुसरं काय आहे काय तुमच्या आयुष्यामध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाहीतर काय, तुम्हाला ना त्या शिर्केबरोबरच लग्न करायला पाहिजे होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, शिर्केचं लग्न झाले, तू त्याच्याबरोबर काय मला लग्न करायला सांगतेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही पण ना, तुम्हाला काही कळतच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला काय झालंय? अगं संसार तर सुरू आहे ना आपला, अजून काय करायचं असतं संसारामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, घ्या, म्हणजे हा असा संसार करायचा असतो का? म्हणजे मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, पण फोन बंद आहे. मग आता त्याचा काय उपयोग सर? त्याच्यामध्ये पैसेच नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते, तसं आमच्या नात्याचं आहे. लग्न झालंय, एकमेकांची काळजी घेतोय, पण त्याच्यामध्ये प्रेमच नाही आहे. याला काय संसार म्हणतात? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अंजली म्हणत असते की मामी, अगं आपल्या स्टोरूममध्ये जेवढं सामान होतं ना तेवढं काढलं आम्ही, ते सगळं देऊन टाकलं. तेव्हा वल्लरी म्हणते, काय सगळं सामान देऊन टाकलं? त्याच्यामध्ये माझी महत्त्वाची वस्तू होती. तेव्हा वल्लरी जाऊन बघत असते, पण त्याच्यामध्ये संदूक नसतं. तेव्हा वल्लरी म्हणते, हे काय, इथे माझी एक पर्सनल वस्तू होती, ती कुठे आहे? तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं पण तुझी पर्सनल वस्तू तू इथे स्टोरूममध्ये का ठेवली होतीस? एवढं काय होतं त्याच्यामध्ये? तेव्हा वल्लरी म्हणते, त्याच्यामध्ये माझ्या महत्त्वाच्या वस्तू होत्या, तुम्ही कशाला विकलं ते सगळं सामान?
तेव्हा मामा म्हणतात, "अगं पण त्याच्यामध्ये इतकं महत्त्वाचं काय होतं?" आणि ईश्वरी म्हणते, "मामी, त्याच्यामध्ये पर्सनल वस्तू होत्या, तर तुम्ही त्या सगळ्या लपून-छपून या स्टोअर का ठेवल्या होत्या?" असं विचारल्यानंतर वल्लरी आता गप्पच बसते, कारण तिथे सगळेजण उभे राहिलेले असतात.